आज आपण बघतोय की आर्ट ऑफ इंक हे एक टॅटू बनवण्याचं जे आहे, जो पुरातन काळापासून आपल्याकडे या सगळ्या प्रथा आणि पिढ्यापासून आलेला एक विषय आहे. परंतु आता नाविन्यपूर्ण या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आजचं जे झेंझी क्राऊड असेल, आपण बघतो की आपला देश हा युवकांचा देश आहे आणि अशामध्ये हे आर्ट ऑफ इंक जे नवीन माझ्या एक तरुण भावाने केलं आहे, तर मी त्याला शुभेच्छा देतो. आणि ज्या काही देवाचे टॅटूज असतील किंवा जे काही आर्ट्स असतील, शेवटी हा कलागुणांना वाव देणारा एक त्या ठिकाणी चालना देणारा एक नवीन संकल्प त्यांनी केलेला आहे. त्याचा संकल्प हा सिद्धीस जाओ आणि इथून पुढे त्याच्या जे काही त्यांनी शॉप ओपन केलं आहे त्याला यश प्राप्त हो, या जगदंबेचरणी प्रार्थना करतो, त्याला शुभेच्छा देतो. मी पण एक टॅटू काढला. 50% ऑफ ठेवणार आहे. त्याच्यानंतर आपले रेग्युलर कोणते काय सर्व टॅटू देवाचे झाले, बँड टॅटू झाला, फेस टॅटू झाला, सर्व प्रकारचे निडल पिअर्सिंग आणि मोल रिमोल पण आपल्याकडे आपल्या संभाजीनगरमध्ये आता सध्या तर नाही, आपल्या शॉपवर रिमोल रिमोल सीमा शिंदे. बट आपल्या इथे ना आर्ट ऑफ इंक स्टुडिओमध्ये गर्ल PSC ॲड मोर आणि टॅटूज यामध्ये असं एक फरक आहे की मोर जे आपल्या संभाजीनगरमध्ये फर्स्ट ओपनिंगमध्ये आपल्याही स्टुडिओमध्ये होतं. कुठले फोरेट टॅटू, हुंडाला टॅटू, ॲडमध्ये ग्रे वॉश टॅटू, कलरफुल टॅटू, ड्रॉइंग, ब्लड पेंटिंग, स्केच, हो मोर जेणेकरून आपले जे गाठ असतील मस वगैरे ते रिमूव्ह केलं जाईल. केसिंग म्हणजे कानामध्ये जे स्टड टाकतो आपण ते पूर्णपणे केले जाईल. त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास वगैरे नाही, आपण पुन्हा हायजीन मेंटेन करून जे फ्रेश निडल ते यूज करतो. ॲडव्हान्स कोर्समध्ये कुठले टॅटू येतात? ॲडव्हान्स कोर्समध्ये मंडाला टॅटू, ग्रे वॉश टॅटू, कलर टॅटू आणि लाईन वर्कमध्ये बेसिक नेम टॅटू, ड्रॉइंग. सर्वात जास्त चालणारा कोणता आहे मार्केटमध्ये? नेम टॅटू, नेम टॅटू सर्वात जास्त यंग मुलांसाठी बँड किंवा नेम सगळे तर कपलमध्ये तर नेमच काढतात आणि जे सेपरेट असतात जसं फेस टॅटू कोणी आईवडिलांचं घेतं, कोणी त्यांच्या भावनाचंच असलं तसं. ते ॲड्रेस सांगा इकडे, तुमचं नाव सांगा आणि ॲड्रेस सांगा. लोकेशन, शॉपची टायमिंग सकाळी 10 ते रात्री 11. भाव पण